श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपल्या सर्वांना आईचे अनुभव येतात. आपण ते सगळ्यांकडे पोचवतो देखील. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आईचे अनुभव आल्यानंतर आईला विसरता कामा नये. कारण काय होतं, आपण रोज नियमितपणे आईची सेवा करतो, पूजा करतो. आपल्याला आई त्या सेवेचे फळ म्हणून आपल्या आयुष्यात खूप चांगले क्षण आणून खूप सर्व सुख आणि आनंद निर्माण करते. तेव्हा हा आपला अनुभव असतो. आपल्याला आईने इतकं काही दिलं असं म्हणतो, पण काही काळानंतर देव न करो असं काही होणार नाही. पण समजा आपल्यावर कोणती वेळ आली तर आपण दोषी स्वामी आईला ठरवतो. पण आपल्याला हे कळत नाही की ते आपले भोग असतात आणि ह्या परिस्थितीत आपण आईला नको नको ते बोलतो. पण मला सांगा, ह्या परिस्थितीत आईला बोल लावण्यापेक्षा अगोदर जे अनुभव आईने आपल्याला दिलेले आहे त्यांचे आभार मानून आता जे संकट आलं आहे ते पण तसंच दूर कर, अशी प्रार्थना केली पाहिजे. मान्य आहे, आपल्यावर कधीकधी अशी परिस्थिती येते की आपल्याला स्वतःला सावरणं खूप कठीण असतं. पण जर आपण स्वामी आईचे भक्त आहोत तर आईला बोल न लावता स्वतःला सावरून प्रार्थना करून आपल्याला जे हवं आहे ते आईकडून मिळवलं पाहिजे. हो, आपण कलियुगात राहत आहोत. आपल्याला स्वतःला सावरून घेणं किंवा आपल्यामध्ये संतुलन ठेवणं कठीण आहे. पण जर आपल्याला आपल्या आईवर विश्वास आहे तर ह्या नकारात्मक गोष्टींचा त्याग करून आपण स्वतःला सावरलंच पाहिजे. आजच मी एक अनुभव यूट्यूबवर एका व्हिडिओमध्ये ऐकला की एक परिवार होता. ते खूप मांसाहारी खायचे. एक दिवस पण त्यांचा मांसाहारी जेवणाशिवाय जात नसे. हळूहळू ते स्वामी आईची सेवा करू लागले. त्यांच्या आयुष्यात खूप चांगलं घडत होतं आणि अचानक त्या आईची मुलगी लग्न झाल्यानंतर आजारी पडली आणि त्यानंतर खूप काही घडलं. ते मी आता सांगत बसत नाही. पण एक वेळ असा आला की डॉक्टराने त्या मुलीच्या आईला सांगितलं की तुमची मुलगी वारली. आई आहे, तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने खूप काही बोल स्वामी आईला लावले, खूप काही नकारात्मक बोलली. इथपर्यंत ठीक होतं, पण त्या आईने गुरुचरित्र फाडलं. मला मान्य आहे, ज्यावर जी परिस्थिती येते त्यालाच माहीत असतं की ते कसं सहन करावं. त्याचा त्रास आपण घेऊच शकत नाही किंवा त्यांचा त्रास आपण समजू देखील शकत नाही. पण गुरुचरित्र फाडणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. इतका राग किंवा इतका त्रास आपण सहनच करू शकलो नाही तर आईची भक्ती करून काय उपयोग. खरंच सांगते, हा अनुभव ऐकताना मला पण रडू आलं. माझ्या डोळ्यातून देखील अश्रू आले. आईची पीडा आईच जाणू शकते. आपल्या मुलीचा मृत्यू पाहणं खूप कठीण, कठीण काय अशक्यच आहे. पण आईचं आपण राग करण्यापेक्षा आईचं नामस्मरण केलं आणि स्वतःला त्यात लीन करून घेतलं तर आपल्याला चांगलाच अनुभव येईल. मला इतकंच सांगायचं आहे. आणि कदाचित मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण म्हणाले होते, आपल्या जीवावर जरी बेतलं तरीसुद्धा आईवर विश्वास असलाच पाहिजे. कारण आपल्या आयुष्यात तेच घडत असतं जसं आपण कर्म करत आलेलो असतो किंवा करत असतो व त्याच प्रकारे आपल्याला फळ मिळत असतं. हो, आपल्याला दुःख अडचणी येतात, त्या सहन नाही झाल्या की आपण आपल्या आईला सांगतो. जर त्यातून आपण बाहेर पडत नसू तर ते आपले भोग आहे. आपण कुठेतरी कमी पडत आहोत. लक्षात ठेवा, जेव्हा आपण आईचा हात धरतो तेव्हा पूर्णपणे आपली जिम्मेदारी आईची असते. पण हो, आपण समर्पित मनापासून होणं तितकंच गरजेचं आहे. व समर्पित झालो म्हणून आपली कर्म सोडून, आपला संसार सोडून नुसतं बसून राहिलो आणि आईवर जिम्मेदारी आहे असं म्हणून चालणार नाही. आपण आपली कर्म, कर्तव्य, आपल्या आयुष्यात जे काही आपण करत आहोत ते सगळं सांभाळून आईच्या नामात लीन राहणं गरजेचं आहे. आईनेच जन्म दिला आहे ना, मग आपली कर्तव्य आपण पार पाडलीच पाहिजे. व स्वतःवर इतका ताबा मिळवला पाहिजे की आपण स्वतः आणि समोरच्याला सावरू शकतो. इतकी ऊर्जा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपण आईची लेकरं आहोत. आई काळजी घेणार. फक्त आपण दृढ विश्वास ठेवून आईला जे आपल्याकडून अपेक्षित आहे ते आपण करत राहिलो पाहिजे. जसं चांगली कर्म, कर्तव्य, सेवा, नामस्मरण, सगळ्यांचं चांगलं चिंतणं म्हणजे सगळ्या सकारात्मक गोष्टी. मग बघा, आई आपल्याला साथ देणारच. अनुभव पण येणारच. पण एक अनुभव आल्यानंतर तो विसरून जाता कामा नये. चुकीच्या गोष्टी करणे म्हणजे आईवरचा विश्वास पुन्हा डगमगला असा होतो. म्हणून स्वतःला सावरा. संकटं येतील, जातील, त्यातून तसतसं आपण बाहेर पडलं पाहिजे.
आणि ते देखील खूप गरजेचं आहे. मग आपण आपलं खरं आयुष्य जगत आहो असं आपल्याला समजून येईल. श्री स्वामी समर्थ.